नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पेमेंट स्लिप कसं काढायचं हे जर तुम्हाला शिकायचे असेल तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात अगोदर एक क्रोमोझोम नावाचे एक ॲप्लिकेशन असेल, तो ओपन करा. तो ओपन केल्यानंतर या ठिकाणी एक पंचायत राज सेवार्थ नावाची एक वेबसाईट आहे, ती ओपन करा. पंचायत राज सेवार्थ ती ओपन केल्यानंतर तुम्हाला एक असा प्रकारचा एक पेज ओपन होईल. या ठिकाणी पहिलेच लिंक ओपन करा. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला एक या ठिकाणी असा प्रकारचा पेज ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक यूजर नेम विचारलेलं असतं. तर मित्रांनो, तो तुम्हाला तुमच्या जुन्या पेमेंट स्लिपवरती किंवा ऑफलाईन पेमेंट स्लिप दिलेला राहतो, त्याच्यावरती दिलेला असतो. त्याला म्हणतात सेवार्थ ID. त्या ठिकाणी तर यूजर नेमच्या ठिकाणी ते टाकावे. ती टाकल्यानंतर या ठिकाणी एक पासवर्ड विचारलेला असतो. तर मित्रांनो, हा पासवर्ड महाराष्ट्र शासनाने एक सर्वांसाठी कंबाईन पासवर्ड दिलेला आहे. तर तो म्हणजे IFMS 1 2 3. तर मित्रांनो, मी या ठिकाणी खालील तुम्हाला स्क्रीनवरती हा पासवर्ड देतो. या ठिकाणी एक कॅप्चा दिलेला असतो, तो कॅप्चा टाकता हवा. आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक या ठिकाणी असा प्रकारचा पेज ओपन होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी एक तुम्हाला ओल्ड पासवर्ड विचारलेला राहतो. तर ओल्ड पासवर्ड म्हणजेच तोच तुमचा IFMS 1 2 3. त्यानंतर तुम्हाला जो योग्य आवडेल तो तुम्ही पासवर्ड बनवू शकता. तर या ठिकाणी जो न्यू पासवर्ड तुम्ही बनवला आहे तोच या ठिकाणी कन्फर्म करावे. तो केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करा. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग आउट जा. लॉग आउट गेल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी यूजर नेम टाका. यूजर नेम म्हणजे तुमची सेवार्थ ID. ती टाकल्यानंतर तुम्ही एक तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाका. ते टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाका. ते टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक असा प्रकारचा एक पेज ओपन. तर मित्रांनो, या ठिकाणी एक तुम्हाला रिपोर्ट नावाचं एक नाव दिसत असेल, तिथं क्लिक करा. तिथं केल्यानंतर इथं प्लेसिप ऑफ एम्प्लॉई हे नाव दिसत असेल, या ठिकाणी क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ठिकाणी असा प्रकारचा पेज ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जो महिन्याचं पेमेंट स्लिप काढायचे असेल तो निवडा. ते निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाचं पेमेंट स्लिप काढायचं आहे तो निवडा. ते निवडल्यानंतर जनरेट या बटनावर क्लिक करा. जनरेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला तुमची पेमेंट स्लिप निघेल. तर मित्रांनो, इथं या ठिकाणी प्रिंट या
प्रिंट या नावावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही एक पेमेंट स्लिप सेव्ह करू शकता.